जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर खालापूर पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात कंबर कसली असून पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील मोठी कारवाई केली आहे। सावरोली टोलनाक्याजवळ पोलिसांनी एका कंटेनरमधून तब्बल 63,34,200 रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला आणि तंबाखूयुक्त गुटखा जप्त केला आहे। या कारवाईमध्ये 40 लाख रुपये किमतीचा कंटेनरसह एकूण 1,03,34,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी शेख रशीद शेख रहमान आणि गणेश देवीदास वानखेडे यांना ताब्यात घेतले आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार आणि महामार्ग पोलीस मदत केंद्र बोरघाटचे स्वप्नील पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की एका टाटा कंपनीच्या कंटेनरमधून प्रतिबंधित मालाची वाहतूक केली जात आहे। या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक नितीन सांगळे आणि त्यांच्या पथकाने सावरोली टोलनाक्याच्या अलीकडे सापळा लावून संशयास्पद कंटेनर अडवला। तपासणी दरम्यान कंटेनरचे सील तुटलेले आढळले, तसेच चालकाकडे मालाबाबत कोणतीही अधिकृत कागदपत्रे, ई-वे बिल किंवा पत्ता असलेले इनव्हॉइस मिळून आले नाही। संशय बळावल्याने कंटेनर खालापूर पोलीस ठाण्यात आणून अन्न आणि औषध प्रशासन रायगड पेण यांच्या उपस्थितीत तपासला असता त्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला। या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पवार, सहपोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील, नितीन सांगळे आणि त्यांच्या पथकाने केली। हा माल कोठून आणला आणि त्याचे मुख्य सूत्रधार कोण आहेत याचा अधिक तपास पोलीस करत आहेत।